घाई करतो का? सावकाश करा सगळं. नाही झालंय तसं. झालं डन. चला आपण आता आय थिंक सो आज जाऊया. आपलं इथलं काम झालेलं आहे. का? कुठे इथे तर काम आहे आपलं आता. अरे असं काय करतेस? तुझं लग्न होईल ना आता. तुझं पण होईल. मग तुम्हाला दोघांना माहिती पाहिजे ना हे सगळं. असं काय? काय माहिती पाहिजे? हे डेकोरेशन कसं करायचं ते माहिती पाहिजे ना. हा पण झालंय ना छान डेकोरेशन दिसतंय म्हणजे चांगलं दिसतंय. हो हो ना? हो. ठीक आहे मग काम झालंय ना तुमचं. मग आता उठमळू नका इकडे. म्हणजे इथे आमचं बायकांचं फंक्शन आहे तर तुमचं इथे काय काम आहे? हा तुमचा डिस्टर्बन्सच होईल उलट आम्हाला. तर तुम्ही जा आणि त्या खोलीत बसा. हो हो बेसिकली आपलं इथलं काम झालेलं आहे त्यामुळे आता आपण आतमध्ये जाऊया असं आई सांगते. ओके चला. बाबा, ते इथे नाही. हा, ही ना? प्रीतम, हा. आपलं इथलं काम झालेलं आहे. आतमध्ये जायला सांगितलं आईने. नाही, बाकी आहे, वेडा आहे अरे का? नाही ते सगळं झालंय त्याला डिस्टर्ब करू नका. त्याची अलाइनमेंट बिघडेल. चला. बाकी आहे, थांब जरा. अरे असं नाही कर. निघा. मोहनला बोलू ना. हा मी पण जातो. थांबा. एका कामासाठी दोन माणसं लागत नाहीत. मोहनला मी सांगते तुम्ही त्या खोलीत बसा मी पाठवते त्याला तिथे. चला चला. नंतर येऊ आपण. चल ते मोहनला पाठवू. नक्की. हो नक्की. त्यांचं काम आहे ना. हो बरोबर. सावित्री अजून तयार नाही झाली का? अजून काय काय ड्रामा या घरात मला बघावं लागणार आहे ना. देवजण असो आता मी मस्त रेडी होते. रिया मॅडम, अहो किती सुंदर दिसताय तुम्ही. पारू अगं तू काय माझ्यापेक्षा कमी सुंदर दिसतेस का? तू तर उलट माझ्यापेक्षा जास्त छान दिसतेस. थांबा थांबा. बरं चला आपण बोलत बसलो ना तो उशीर होईल. बंगल्यात समजे वाट बघत असतील. खेळ खेळायचे आहेत ना. चला चल. काय एवढी शुभ पुरतील ना आपल्याला? सावित्री. हो मॅडम. छान दिसतेस आणि सगळी तयारी झालेली आहे. तू काय काम करतेस? आज तुझी मंगळागौर आहे त्याचा आनंद घे. खूप वर्षांनी हा दिवस आलाय तुझ्या आयुष्यात. पारू कुठे आहे? मॅडम पारू आणि प्रिया मॅडम पारूच्या घरी तयार होत आहेत. येतील लगेचच. बर. हा काय सेलिब्रिटी समजतात का स्वतःला? मुद्दाम लेट येतील भाव खायला. मग दिशा त्यांचा भाव कसा उतरवायचा याचा विचार कर ना तू. ए इडियट, तो विचार मी ऑलरेडी करून झालाय. माझ्या ब्रँड अम्बॅसेडर होण्याच्या वाटेतला सगळ्यात मोठा काटा ती पारू आहे. तिलाच आता वाटेतून दूर करते. वैजू वैजू कुठं गेली? इथंच तर बांधली होती मी. काय झालं पारू? जायचंय ना आपल्याला, उशीर होतोय ना. वय जायचं आहे पण ते वैजू नाही येत. वैजू ए वैजू 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 कुठं आहेस तू?
वैजू ए वैजू 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 वैजूला पुन्हा कुणी बाहेर तर सोडलं नसेल ना वैजू वैजू कुठं आहेस तू वैजू ए वैजू 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 अगं इकडे ये कुठं गेली होतीस तू नुसतं घोर लावला होतास माझ्या जीवाला मी तुला पुन्हा एकदा सांगते हा, इथनं अजिबात हलायचं नाही प्रिया मॅडम चला हो आले. चला थांब इथंच थांब या अगं चला खेळायला उशीर होतोय. हो सुरुवात करायला हवी ना. मॅडम एक मिनिट पारू आणि प्रिया मॅडम अजून आले नाहीयेत. अच्छा थोडा वेळ थांबूया आपण. बर. काय गे सावित्री, आज तुझी मंगळागौर आहे ना? मग तुला ती प्रिया आणि पारू कशाला हवी आहे? तू सुरू कर ना मंगळागौर. सावित्री आत्या सॉरी मॅडम, आम्हाला यायला थोडा उशीर झाला ना. काही हरकत नाही. आता आपण सुरू करूया. दिशा तुझी पण पुढच्या वर्षी मंगळागौर करायची आहे, त्यामुळे तू पण हे सगळे खेळ शिकून घे बरं का. हो सासू मॉम. मी बसते. पयल नमन हो पयल नमन करीतो वंदन तुम्ही ऐका हो सज्जन. याला काय अर्थ आहे यार? हे सगळं काम आपण केलं, डेकोरेशन आपण केलं आणि ऐन खेळ सुरू व्हायच्या वेळेला आपल्याला हकललं. हो ना, बाहेर एवढे चांगले कार्यक्रम चालले आणि आपण इथे बसलोय. अन्याय आहे आपल्यावर. पण दादा तू तरी सांगायचं ना वहिनींना की आम्ही जाणार नाही म्हणून इथून. हा हे बाबा काय जीव घेतोस का काय माझा? आईल्यासमोर हे असं बोलायचं नाही बाबा. मला हे कळत नाही. आईनी सांगितलं ना नाही बघायचं खेळ, नको बघूया ना. ए आपण त्यापेक्षा कॅरम खेळूया. हे गप. कॅरम खेळूयात. वा अहो तुमच्यातला सच्चा आशिक बाहेर येऊ दे ना. काढा ना काहीतरी मार्ग. हा दादा दादा प्लीज. सुप सुप सुपली सुपाला घागरी हे सुपा कोणाच्या नगरी. अगं अगं थांबा. दिशा उखाणा घ्यावा लागेल, सूप पडलंय. दिशा हे उखाणा. पण मी प्रिपेअर नाही केलं काही. उखाणा तर घ्यावा लागणार. जाऊ दे यार, मला नाही खेळायचा स्टुपिड गेम. नॉनसेन्स. काय तुम्ही करा सुरू. मी तुम्हाला सांगू का कसं खेळायचं ते? तू मला सांगणार कसं खेळायचं ते.
तू तुझी लायकी विसरतेस ना सारखी सारखी. दिशा, आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर ती शिकून घेण्यात काही कमीपणा नाहीये. पारू बाळा, मला असं वाटतंय की तू मान्य कर, तू त्या पारूचं काहीच बिघडवू शकत नाही सर. बघ, आत्ता पण बहिणींकडून तिने तुझा अपमानच केला है ना. त्यामी तू तर ना मला असं बोलतेस ॲज इफ तुला खूप रिस्पेक्ट मिळतो या घरात. आत्ता सुद्धा तुला लिटरली कोणीच विचारत नाहीये. सगळ्यांचं लक्ष फक्त ती प्रिया, पारू आणि सावित्री त्यांच्यावरच आहे. पण बरोबर आहे ग, करायचं काय. तू फक्त ना आता मी सांगते ते करत राहा. आणि मग बघच, इथून पुढे या घरात कोणी कधीच मंगळागौर सेलिब्रेट नाही करू शकत. डन. मोहन काका, चल आपण बघूया काय होतंय का. काका कुठे याच्या नादी लागतोस? तू ये, आपण उद्याच्या मीटिंगचं सॉर्ट आउट करूया. काय रे? तू एक काम का नाही करत रे? तू हिमालयात जाऊन संन्यास घे ना. हा, म्हातारा झालास का रे? इथे कार्यक्रम सुरू आहे, खेळ सुरू आहे, तुला कामाचं सुचतंय सिरियसली. अरे पण आपल्याला तर खेळ बघायचेच आहेत आज. एक्झॅक्टली. माझ्याकडे एक सिक्रेट जागा आहे, आपण तिथून खाली चाललेले खेळ बघू शकतो. अरे मग चल ना तिकडे. चल, 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 लवकर, चल, चल, लवकर. ए बाबा, तू येतोयस का? मी नाही तुमच्या या वेडेपणात सामील होणार आहे. आज जर तू असतीस तर तू पण सावित्री आत्याच्या मंगळागौरीमध्ये तितक्याच आनंदाने सहभागी झाली असतीस ना. मला तर जेन्युइनली वाटतंय की तुला या घरातली माणसं, हे घर खूप आवडतील. जर तू माझ्या समोर नटून थटून आली असतीस ना, मी तर फ्लॅटच झालो असतो. बहिणींना पण पुढचे खेळ खेळायचे आहेत अगं. पण ना पारू, प्रॉब्लेम झालाय. काय झालं? बहिणींना जी कळशी सजवून ठेवली होती ना, ते तिकडे आउट हाऊस मध्येच राहिली. आता कोण आणणार? मी जाते ना, देवी आईना खेळायचं आहे ना, मग मी आणते. तू आणशील का? लगेच जाते, लगेच. ऐक ना बरोबर सावित्री, तू यांच्या चहा नाश्त्याचं बघ. प्लीज. बाबा, तुम्ही जर आधी जागा दाखवली नसतीत ना, तर आपण या मजेला मुकलो असतो. दादा पण येणार आहे, इथे एवढी मजा सुरू असताना आत बसलाय. मी बोलवूनच आणतो, थांब. अगं तू इकडे कशी काय आली? अरे देवा, तर काय करू मी आता? हिला पुन्हा घरापाशी बांधून यायचं म्हणलं तर उशीर व्हायचा.
हे वैजू, तुला माहित आहे आज देवी आईंना लई दिवसांनी असं आनंदात बघितलंय बघ. त्या खेळणार आहेत आणि त्यांना असं खेळताना बघून ना लई भारी वाटत. हे वैजू बाळा, तू इथंच थांबा, मी त्यांच्यासाठी कळशी आणायला आले आहे ना, ती घेऊन जाते. आलेच हं पटकन. सगळं बंद केलं. कोणी केलं? कोण आहे बाहेर? कोण आहे? दरवाजा का बंद केला? दरवाजा उघडा. कोण आहे? कोण आहे बाहेर? कोण आहे? दरवाजा उघडा. दरवाजा कोणी बंद केला? कोण आहे? दरवाजा उघडा. मजा येते ना. मी आलोच. बोल. काम झालं. कुणी आहे का? दरवाजा उघडा. कुणी आहे का? दरवाजा का बंद केलाय? कोण आहे बाहेर? मामाने दिल्या मला चिंचा पेट्या, लाट्या बाई लाट्या, चंदनी लाट्या. मॅडम, पारू दिसली का हो तुम्हाला? अगं येईल ती. तू चल, आपण खेळूया. ये ना. पारू बाळा, तुझी मंगळागौर आहे आणि तूच इथे नाहीस. न सांगता कुठे गेली असशील? देवा, मला मंगळागौरची सांगता करायची आहे. मला इथनं बाहेर काढ. पारू, घरात तर कोणीच नाही. वैजू, ए वैजू, वैजू, ए वैजू, वैजू. आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, मी इकडे आहे. आदित्य सर, दरवाजा उघडा. पारू, तू काय करतेस तू? आदित्य सर, ते मी देवी आईंसाठी कळशी आणायला आले होते. दरवाजा कुणी बाहेरनं बंद केला मला नाही माहिती.
पण तुम्हाला कसं कळलं मी हे इकडे आहे ते? ही वैजी घेऊन आली मला इथपर्यंत आणि तुझा आवाज ऐकला. एनिवे तिकडे चल, मंगळागौरीचे खेळ खेळतात सगळे. तू दिसली नाही म्हणून तुला शोधत शोधत आलो. वैते कळशी आणते. पारू छान दिसतेस.